शेती हा गुणाकाराने वाढणारा व्यवसाय आहे। एक बी जर आपण जमिनीमध्ये रोवले तर त्यापासून हजारो बियाणं आपल्याला वापस मिळतं, तरी सुद्धा शेती हा तोट्यात जाणारा व्यवसाय आहे। सध्या प्रत्येक शेतकरी बेजार आहे, कारण त्याची शेती ही तोट्यात जात आहे। नमस्कार मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। अनेक शेतकऱ्यांसोबत जेव्हा आम्ही संवाद साधतो तेव्हा काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या, ज्यामुळे आजचा शेतकरी हा कंप्लीट शेती ही तोट्यामध्ये आलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 कारण सांगणार आहेत की ज्यामुळे आज 2023 मध्ये आपली शेती ही तोट्यात गेलेली आहे। या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असं एक जबरदस्त कारण सांगणार आहे की जे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याच्या शेतीमध्ये नक्कीच तो यशस्वी होऊ शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतीमध्ये शेतकरी यशस्वी का होत नाही, त्याचं पहिलं कारण आहे सिंचन व्यवस्थापन। बघा, पाणी जमिनीला नाही, पिकाला नाही, तर पिकाच्या मुळाला ओलावा कायम करण्यासाठी दिलं जातं। पण आपण प्रमाणाच्या बाहेर पाणी जमिनीमध्ये सोडत असतो आणि सोडलेलं पाणी हे आपल्या शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये जाईपर्यंत आपण त्याला थांबवत नाही। पाणी जाताना हे नुसतं जात नाही, तर जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा सोबत घेऊन जातं, खताला सुद्धा सोबत घेऊन जातं। मित्रांनो, आपल्याला पाणी देण्याच्या पद्धती सुद्धा बदलावी लागते। आपण पारंपरिक पद्धतीनं पाटपाण्याला जर पाणी देत असाल तर नक्कीच तुमचं उत्पादन कमी होते, त्यामुळे सुद्धा शेती तोट्यात येते। त्यामुळं आपल्याला जर्मन, फ्रान्स, इटली या देशामध्ये जर आपण विचार केला तर 70 ते 75% शेतकरी हे ड्रीप इरिगेशननं पाणी देतात। 100% ड्रीप इरिगेशननं पाणी देणारा देश म्हणून इस्रायल आपण ओळखला जातो। इस्रायलमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे ड्रीप सिंचनाची व्यवस्था आहे आणि तो ड्रीप सिंचनाच्या माध्यमातूनच सर्व शेतीला पाणी देतो। म्हणून भारतापेक्षा आज बाहेरच्या देशामध्ये उत्पादन घेण्याची क्षमता जास्त आहे। आपल्याला पाणी देण्याची पद्धत पहिले बदलावी लागते। पाण्यावरून आपल्याला ड्रीपकडे वळावे लागते। ड्रीप दिल्यामुळं आपल्या मजुरीमध्ये सुद्धा बचत होते, कष्ट सुद्धा कमी लागतात आणि कमी वेळेमध्ये आपण जास्त एकरला पाणी देऊ शकतो आणि 50% पाण्याची बचत सुद्धा होऊ शकते। त्यामुळं आपल्याला पाणी देण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे। 2 नंबरचं कारण असं आहे की आपल्याला खत आणि औषधीचे अपुरे ज्ञान। बघा, आपण आपली शेती ही कृषी केंद्राच्या भरोशावर करत असतो। कृषी केंद्रावाला म्हटला हे खत घेऊन जा, तेच खत घेऊन जातो। कृषी केंद्रावाला म्हटला या औषधाची फवारणी करा, तीच फवारणी आपण करतो। पण खरंच आपल्या पिकाला कुठल्या औषधाची गरज आहे, आपल्या पिकाला कुठल्या खताची गरज आहे याचं नॉलेज शेतकऱ्याकडे नाही आहे। म्हणून शेती ही दुसऱ्याच्या भरोश्यावर केली जाते। बघा, एखादा पेशंट जर डॉक्टरनं चेक केला नाही तर त्याला योग्य ट्रीटमेंट होईल का? कृषी केंद्रावाला सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट देतो, तो तुमच्या शेतामध्ये येत नाही, फील्डवर येत नाही, तरी सुद्धा तुमच्या शेतामध्ये असलेल्या पिकाला ट्रीटमेंट देतो। न पाहता, पेशंटला न पाहता आपण जर ट्रीटमेंट दिली तर पेशंट मरतो किंवा पेशंट बरा होत नाही। ह्या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर एखाद्या डॉक्टरकडे चाललो तर आपण त्याची डिग्री पाहतो की हा डॉक्टर कोणत्या डिग्रीचा आहे किंवा डॉक्टरची डिग्री काय, याचं शिक्षण काय झालेलं आहे। पण कृषी केंद्रावाल्याकडे कुठल्याच कृषी केंद्रावाल्याकडे डिग्री नाही आहे। बघा, डिग्री नसलेल्या कृषी केंद्रावाल्याच्या भरोश्यावर आपली शेती आहे, म्हणून आपली शेती ही तोट्यात जात आहे। त्यामुळे आपण कृषी केंद्रावाल्याच्या भरोश्यावर न राहता आपण स्वतः यूट्यूबच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतीचे नॉलेज घ्यायला पाहिजेत। खत व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन याबद्दल सविस्तर आपण नॉलेज घ्यायला पाहिजेत आणि तरच शेतीमध्ये उतरायला पाहिजेत। 3 नंबरचं कारण आहे बियाणांची निवड। बघा, शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी हा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याप्रमाणे जर आपण बी निवडण्यामध्ये चूक गेली तर नक्कीच मित्रांनो आपल्या उत्पादनावर फरक पडत असतो। वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत, प्रत्येकजण म्हणतो की माझंच चांगलं, पण आपण त्या कंपन्यावर भरोसा न ठेवता काही शेतकऱ्याच्या अनुभवावरून, काही शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या अनुभवावरून
किंवा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन आपण त्या बियाणाबद्दल चौकशी करायला पाहिजेत. यूट्यूबच्या माध्यमातून काही यशोगाथा आपण ऐकायला पाहिजेत, त्यांनी कुठल्या बियाणाचा वापर केला. त्याचबरोबर आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर सुद्धा कोणतं बियाणं चांगलं आहे, सगळ्यांची पसंती कुठल्या बियाणाला आहे ते बियाणं आपण निवडायला पाहिजे. मध्ये बियाणाची खूप महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे बियाणं निवडताना ही चूक करू नका. योग्य बियाणं आपण निवडायला सुरुवात करा. 4 नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की शेती आपली तोट्यात जाते. बघा, आपण तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करत आहे आणि तणनाशकाच्या वापरामुळे आपल्या जेव्हा पिकावर तणनाशक फवारलं जातं तेव्हा हरितद्रव्य मारण्याचं काम हे तणनाशक करत असतं आणि त्या काळापुरतं आपलं जे समजा आपण सोयाबीन असेल, तूर असेल किंवा कुठलंही जे मुख्य पीक आहे त्या पिकामध्ये सुद्धा हरितद्रव्य मारण्याचं काम होतं आणि हरितद्रव्य मारल्यामुळं त्या पिकाची वाढ थांबते. आणि नेमकं आपण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपली फुटवे फुटण्याची अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये आपण तणनाशक मारतो आणि तणनाशक मारल्यामुळं आपल्या फुटव्यांची संख्या कमी होते. जर फुटव्यांची संख्या कमी असेल तर नक्कीच मित्रांनो आपलं उत्पादन सुद्धा कमी होते, कारण जेवढे फुटवे जास्त असतील तेवढं उत्पादन जास्त होते. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की तणनाशक मारल्यामुळं पीक अन्न घेण्याचं काम बंद करतं, ते ट्रेसमध्ये जातं. झाड ट्रेसमध्ये गेलं की त्या काळापुरतं ते अन्न ग्रहण करण्याचं काम बंद करतं, त्यामुळे सुद्धा आपल्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपलं उत्पादन कमी होतं. म्हणून तणनाशकाचा फार कमी वापर करा किंवा वापर करूच नका तरी चालेल. उघाड जर असेल तर एकदा दोनदा डवरणी करा, निंदणी करा, पण तणनाशक मारू नका, कारण यामुळे सुद्धा आपल्या उत्पादनात घट होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं 5 नंबरचं कारण आहे मित्रांनो की जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा pH. बघा, यवतमाळ जिल्ह्याचा सर्वे झाला, त्यामध्ये जवळपास 1000 एकर शेतीचा सेंद्रिय कर्ब मोडण्यात आला. त्यापैकी जवळपास 900 एकरचा सेंद्रिय कर्ब हा कमी भरला, कारण आज आपण जे केमिकलचे खतं टाकतो त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब बिघडलेला आहे. त्याचबरोबर आपण टाकलेल्या अतिरिक्त खतामुळे जमिनीचा pH सुद्धा बिघडलेला आहे. आणि जमिनीचा pH आणि सेंद्रिय कर्ब आपण वाढीसाठी कुठलीच गोष्ट करत नाही. जैविक प्रोडक्टचा वापर करा, जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीकडे वळा, जेणेकरून तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कायम राहील. बघा, जमिनीमध्ये pH जर वाढला असेल तर एक डेडिकेटेड व्हिडिओ मी तुम्हाला वरती लिंक देतो, त्यामध्ये तुम्हाला जमिनीचा pH मेंटेन करण्यासाठी काय करावे याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि फुकटामध्ये आहे, फक्त 20-25 रुपयामध्ये तुम्ही एकरभर जमिनीचा pH मेंटेन करू शकता. तो व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, या 5 कारणामुळे शेती तोट्यात जात आहे आणि याच्या व्यतिरिक्त अनेक काही कारणं आहेत, पण हे मुख्य 5 कारणं आहेत की ज्यामुळे आपली शेती तोट्यात जात आहे. तर ही शेती आपल्याला जर तोट्यात जाऊ द्यायची नसेल तर या 5 गोष्टीचा तुम्हाला गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि या 5 गोष्टीमध्ये आपल्याला बदल करणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, काही शेतकरी हे खूप चांगला उत्पादन घेत आहेत आणि काही शेतकरी हे आजही कर्जबाजारी आहेत. याचं कारण आहे की जे शेतकरी उत्पादन घेत आहेत त्यांनी या 5 गोष्टींमध्ये सुधारणा केलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. सो थँक्यू. विश यू वेल्थ.